की वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना भेटायला जनता जात असते. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधानात शिबिराच्या माध्यमातून जनतेला आवश्यक असलेल्या दाखल्यांचं वाटप करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. हे स्वतःला काही भेट न माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जनतेला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या देण्याची भूमिका सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली. म्हणून खऱ्या अर्थाने त्याने न मागता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद त्यांना लाभतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारचे उपक्रम राबवून जनतेच्या हिताचे निर्णय त्यांच्या हातून होण्याच्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी, आशीर्वाद द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सुश्रुत व्यक्त आज आपल्यामध्ये नाहीये. सन्मान्य अजितदादा यांची जयंती आहे. अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होतं जे हयाती प्रत्येकालाच उपयोगी पडत. पण आज हयातानंही त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जयंतीचं औचित्य साधून त्याच्या पश्चात सुद्धा जनतेला माझ्या वतीने काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांच्या नावाने राज्य सरकारने घेतली. ही गोष्ट सुद्धा अतिशय कौतुकास्पद आहे. अजितदादा हे व्यक्तिमत्व कसं होतं, मी एक उदाहरण दादा ज्यावेळेला गेले त्यावेळेला मला एक भारतीय जनता पक्षाचा एक साधा कार्यक्रम तो मला दिसला. त्याला मी 2 दिवसांनी मला भेटल्यानंतर त्याला विचारलं, तू कसा का त्याच्यावर गेला, तुझा काय संबंध आला अजितदादांशी? एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला एकदा मी गेलो, माझा परिचय नाही काय नाही, माझं असं तेच काम त्या ठिकाणी. आणि म्हणून माझं मन मला खात होतं की आपला परिचय नसताना जो माणूस आपल्या उपयोगी पडतो त्याच्या अंत्ययात्रेला आपण व्हिजिट तरी भेट होईल ना होईल त्यांच्या पार्थिवाची, पण आपण तिथे गेलं पाहिजे. अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व अजितदादांचं होतं. त्याने एखादं काम आपण सांगितलं आणि आपण समोर असलो की ते पहिले आपल्याला विचारतील, ते झालं का तुमचं? आपण सांगितलं नाही झालं की सोबत असलेल्या पीए बीए त्यांचं काय करायचं ते त्यांचं त्यांनाच माहिती. अशा प्रकारचे अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांची जयंती आहे. आणि या जयंतीचं औचित्य साधून समाजामध्ये सतत त्यांच्या कामाच्या माध्यमातून जिवंत राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ती भूमिका घेऊन राज्य सरकार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवत आहे. निश्चितपणाने ही गोष्टही कौतुकास्पद आहे. या दाखल्यांचा फायदा काय? मला आता आमदार सांगत होते की बरेचसे एजंट बिजंट यांचे सगळे दुकानं बंद झाले. पण तसं काही तुमचं कौतुक करायची मला गरज नाही. कारण आता असं आहे की माझ्या आमदारांनी पण सांगितलं आणि आजच्या आमदारांनी पण सांगितलं तहसीलदार चांगला आहे, चांगलं काम करतो. आता सर्टिफिकेटची गरजच नाही कोणाच्या. आणि मला पण अनुभव आहे चांगलं काम करतात त्यांचं.